काही म्हणजे बियाण्याने काय करणार याचं आणि काही पेरून काय करणार याचं. मग त्याच्यात तुलनात्मक दुसरे कशात जास्त आपल्याला फायदा होतोय ह्या दृष्टीने आपण शेतकऱ्याला पण ॲडवाइस करणार तुम्ही ह्या पद्धतीने हे करा. शेतकऱ्याला फक्त ह्या उत्पन्नात आणि बाकीच्या उत्पन्नात काय फरक आहे ह्याचं हे चांगलं कसं आहे हे आपण सांगणं फार जरुरी आहे. नाही ह्याच्यात कसं माहिती आहे, पहिली गोष्ट म्हणजे ह्याला कुठली फवारणी केलेली नाही, ह्याला कुठलं फर्टिलायझर टाकलेलं नाही, त्याला फक्त टाकल्यापासून फक्त एक खुरपण केली फक्त. ह्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कसं ह्याच्यात पिकाला दुसऱ्या पिकाला चांगला काय आपण होणार जून मध्ये टाकली सीजन मध्ये समजा त्याला काय उन्हाळ्यात पाणी पाहिजे नाही. आता हे 9 महिन्यात निघलं की पुन्हा विषय संपला याचा विषय. मग मुळ्या काढायच्या प्रक्रिया दुसऱ्या आता आपलं कसं म्हणजे आपण 50 हेक्टरची लागवड साधारणतः त्यावेळेस आपल्याला हिथंच प्रक्रिया उद्योग स्थापन करायचा आणि गटामार्फत जेव्हा आपण ते प्रक्रिया उद्योग सुरू करतो त्यावेळेस 50 ग्रामच्या 100 ग्रामच्या पॅकिंगच्या पुड्या करायच्या आणि ह्या पुढे साधारणतः मार्केटमध्ये पाठवतो. त्याचा भाव साधारणतः एका पुढे 50 रुपये छटाकी विकतं परत. म्हणजे ही किलोचा भाव पडला ह्याचा 1000 रुपये किलो पडत साधारणतः. ह्याची पावडर तयार करायची म्हणजे मशिनरी वगैरे ती काय मग ती वेगळं झालं. मग ते प्रक्रिया उद्योग सुरुवातीला कसं लागवड तर होणं आवश्यक नाही जास्तीत जोपर्यंत लागवड होत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही आपल्याला. आणि त्याच्यामुळे साधारणतः बरोबर इतकी होईल अशी साधारणतः ह्याला बीडवर म्हणलं तर लयच भारी बनतंय.